तुम्हाला तर माहीतच असेल, सगळीकडे खूप धूळ असते, रोज गाडी पुसायला लागते. आता मीटरच्या लाईनला आहे, 3रा नंबर आहे आणि 9-4 झालेले आहे. ते बघा इथे माकडं आहेत, दिसतात का? उड्या मारताय ते बघा. 3, 4, 5, 6, 7 मांजरी तर दिसत आहेत. तिकडे एक पुढे एक बसले कोपऱ्यात. टोटल 8 आहेत. मी किसन नगरला आलोय. मीटरवरती एक भाडं घेऊन आहे, बालकोनचा भाडा निघाला. $203 आहे बघा. 203 उबर वरती, रॅपिडो वरती 175. ही बघा केवढी लाईन लागले. मीटरच्या लाईनला उभा आहे मी. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि मी आहे आता मीटरच्या लाईन मध्ये उभा. तर आज शनिवार असल्यामुळे मला तर माहित आहे धंदा थोडा डाऊनच असतो शनिवारी, दर शनिवारी. पण म्हटलं आज त्यावरच आपण व्हिडिओ कव्हर करूया. तर आता वाजले आहेत 8:30 आहे बघा. 8:30 वाजलेत, 8:24. आणि मी उबर पण चालू केलेला आहे आणि रॅपिडो पण चालू केलेला आहे आणि मीटरच्या लाईन मध्ये पण उभा आहे. तर तुम्हाला मी गॅस पण दाखवतोय बघा. गॅस 2 काड्या आहेत. काल मी टाकली होती, फुल केली होती काल. त्याच्यातल्या आता 2 काड्या बाकी आहेत. तर म्हटलं याच्यातच आपण दुपारपर्यंत 12-1 वाजेपर्यंत बघूयात कसा धंदा होतोय. आणि एक गोष्ट सांगतो की 12-1 नंतर म्हणजे 11 वाजल्यानंतर शनिवारी धंदा असतो दिवसभर, पण सकाळच्या टायमिंगला नसतो एवढा. तेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कधी कधी होतो, म्हणजे मी मोस्टली कसं असतं, शनिवारी धंदा कमी असल्यामुळे मी एखादा मोठा भाडा भेटला ना, म्हणजे लांबची ट्रिप भेटली तर मी घेऊन टाकतो. कारण थांबण्यापेक्षा घेतलेलं बरं असं वाटतं. त्याच्यामुळे मी मोठी ट्रिप भेटली तर घेऊन टाकतो. म्हणजे घनसोली किंवा भांडूप वगैरे किंवा कांजूरमार्ग अशा म्हणजे लांबची ट्रिप मी घेतो. पण शनिवार नसला तर तिकडच्या ट्रिप मी घेत नाही, हे पण तुम्हाला माहित आहे. तर बघूयात आता कसा धंदा असेल ते. आता मीटरच्या लाईन मध्ये तर उभा आहे मी. लाईन आहे म्हणजे थोडीफार लांबच आहे आणि जास्त हालत पण नाहीये. मी आता बराच वेळ झाला, 5-10 मिनिटं झाली इथे उभा आहे मी. बघूयात आता कसे भाडे भेटतात. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटूयात आता पुढे. सकाळी घाईघाईत निघालो होतो, गाडी पूर्ण पुसायची राहिली होती. मग आता टाइम आहे, आज मीटरच्या लाईन मध्ये उभा आहे मी, त्याच्यामुळे आता टाइम आहे. थोडी लाईन स्लो चालते. आताच एक रिक्षा भरून गेली, एक पॅसेंजर आला होता, म्हणून म्हटलं आता टाइम आहे तर पुसून घेऊयात. सकाळी थोडी घाई असते त्याच्यामुळे कधी कधी असं हे होतं, पुसायचं राहून जातं. त्याच्यामुळे म्हटलं आता पुसून घेऊयात. खूप धूळ बसते हल्ली, म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, सगळीकडे खूप धूळ असते, रोज गाडी पुसायला लागते. आणि रस्त्याच्या बाजूला असली गाडी उभी रात्रभर की मग बघायलाच नको, खूप धूळ बसते. रोजची पुसायला लागते. रोज नाही पुसली तर असं वाटेल काय झालंय रिक्षाला, असं होईल. त्याच्यामुळे रोज पुसायला लागते.
गाडी एकदम आता चकाचक केलेली आहे, बघू शकता. आणि आता नंबर आहे माझा 1 2 3 आणि ही 4. तर बघूयात आता कधी नंबर लागतो ते. गाडी तर एकदम चकाचक झालेली आहे. सकाळी मी हे समोरचं पुसलं होतं, त्याच्यावरती थोडेसे असे डॉट आहेत म्हणजे धुळीचे, तर ते मला पाण्याने पुसायला लागतील. तर आता पुसून झालेली आहे रिक्षा. 3-4 नंबर आहे. आता बघूयात कधी नंबर लागतो आपला. मगाशी पवईचा भाडा वाजत होता, तो पण कोणीतरी घेतला. मला तरी वाटतं त्या पुढच्या रिक्षावाल्याने घेतला, कारण तो लगेच निघाला. तर बघूयात आता. हे बघा, पुढची रिक्षा पण हल्ली. एक जण गेला पुढचा वाला. आता माझा 3रा नंबर आलेला आहे. तर बघूयात आता पुढे कशी आणि कधी किती वाजता ट्रिप भेटेल मला ते पण मी दाखवतो तुम्हाला. 8:24 मी तुम्हाला दाखवलं. मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर आता झालेले आहेत 8:41. हे बघा, 8:41 झालेले आहेत. अजूनपर्यंत मी लाईन मध्येच आहे. भाडे पण वाजत नाहीत. एक पवईचा फक्त वाजला होता, तो पण एकाने घेतला. आता 3रा नंबर आहे. तर बघूयात पुढे. आता झालेले आहेत 8:55 आणि बघू शकता 8:24 मी निघालो होतो. आणि हे बघा, आत्ता नंबर लागलेला आहे माझा. 8:24 निघून 8:55 झालेले आहेत. तर जवळजवळ अर्ध्या तासानंतर मी पहिल्या नंबरला आलेलो आहे. आता इथून पुढे कधी पॅसेंजर येतील आणि मी निघेल इथून सांगू शकत नाही. आता लगेच पण येऊ शकतात किंवा अजून टाइम पण लागू शकतो, कारण आज शनिवार आहे. मी मुद्दामच आज व्हिडिओ बनवतोय, कारण शनिवारी कसा धंदा असतो ते दाखवायची पण गरज आहे. म्हणजे होतो, असं नाहीये की होत नाही, पण मोस्टली कसं असतं की भाडे जास्त मिळत नाही शनिवारी सकाळच्या टायमिंगला. तर तेच दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय, म्हणजे प्रूफ सकट. म्हणजे टाइम वगैरे का दाखवतोय, कारण तुम्हाला म्हणजे प्रूफ सकट तुम्हाला दिसायला हवं, कळायला हवं की हा बाबा शनिवारी कधी कधी म्हणजे मोस्टली धंदा कमीच असतो सकाळच्या टायमिंगला. तर बघूयात आता कधी पॅसेंजर येतील, किंवा उबर आणि रॅपिडो तर वाजतच नाहीयेत आज. एकच तो मगाशी पवईचा भाडा वाजला, त्याच्यानंतर नाही वाजला. तर बघूयात आता पुढे. भेटूयात आपण पुढे. आता 12-1 वाजेपर्यंत, आता 9 तर वाजतील. आता 10 11 12 1 म्हणजे 4 तास, जवळजवळ 4 तासानंतर किती कमाई होईल ते मी तुम्हाला दाखवेल. तर आता 9:04 झालेले आहेत आणि मी आहे आता गावंडबागला. हे बघा, इथे पॅसेंजरला सोडलं तिथे पुढे, आणि मग इथे आता मीटरच्या लाईनला आहे. 3रा नंबर आहे आणि 9:04 झालेले आहेत. हे बघा, इथे माकडं आहेत, दिसतात का? उड्या मारतायत. हे बघा, यांचीच मज्जा आहे, खायचं प्यायचं उड्या मारायच्या बस. बघा कसे. हे बघा, भाडं वाजतंय कुठलं तरी. ठाणे स्टेशनचा भाडा गेलाय बघा, माकडांच्या नादात. बघा अजून, हा बघा कसा टांगलाय. लहान पिल्लू आहे ते, गेलं. हे बघा वर, हा बघा कसा दिसतोय का? कुठे गेला? हा बघा, बघतोय तो मलाच. असो, माकडांच्यामुळे ठाणे स्टेशनचा भाडा गेला माझा रॅपिडोवरचा. असू दे, आता काय. आता इथे पण मीटरच्या लाईनला उभा आहे मी. बघूयात आता इथून कशी ट्रिप भेटते. आता 9:05 झालेले आहेत. पहिली ट्रिप घेऊन आलो मी, 38 रुपीज भेटले, 38 रुपये. बघूयात आता पुढे. मी आहे आता स्टेशनला, आणि बघा लगेच मला
आताच मी मीटरवर इथून ट्रिप घेऊन आलो गावंडबाग वरून स्टेशनला आलोय आणि मला लगेच रॅपिडो वरती माझीवाड्याची ट्रिप भेटलेली आहे बघा. मी इथे आता थांबलोय साईडला. तर मित्रांनो मी आहे आता माझीवाड्याला आहे बघा, सर्व्हिस रोडला. इथे समोरून सरळ गेलो तर माझीवाडा येईल. तर आता इथे मी उभा आहे आणि आताच मी रॅपिडोचा इथे ट्रिप घेऊन आलो स्टेशन वरून. तर आता इथे थांबलोय, बघूयात. आता भेटलेलं मला एक ट्रिप आलेली इथली, आय थिंक लोधा म्हणून आहे ना ज्युपिटरच्या मागे, तिकडची ट्रिप होती, पण ती घेतली कोणीतरी यायच्या आधी. तर इथे यायचे 77 रुपये भेटले मला स्टेशन वरून. आणि मी गावंडबाग वरून गेलो होतो स्टेशनला तेव्हा 110 रुपये झाले होते. तर आतापर्यंत 3 ट्रिप मी घेतलेले आहेत. बघूयात आता पुढे कशा ट्रिप भेटतात. आता 9:55 झाल्यात, जवळजवळ 10 वाजायला आले ते बघा. तर बघूयात आता इथून कशी ट्रिप भेटते. बऱ्याच टाइम नंतर वागळे स्टेटची ट्रिप भेटलेली आहे, इथूनच आहे. पुढून लेफ्टला पिकअप आहे. तर त्यांना आता पिक करतो आणि त्यांच्या ड्रॉप लोकेशनवर सोडतो. तर भेटूयात आता पुढे. आता वाजले ते बघा 10-12. तरी बघा मित्रांनो इथे केवढे आहेत. 1 2 3 4 5 6 7 मांजरी तर दिसत आहेत. तिकडे पुढे एक बसले कोपऱ्यात. टोटल 8 आहेत. 98 रुपयाची ट्रिप घेऊन मी आलोय आता वागळे स्टेटला 16 नंबरला. तर आताच पॅसेंजरला मी इथे सोडलं आणि आता साईडला थांबलोय. तर आतापर्यंत तर चांगले ट्रिप भेटलेले आहेत. रॅपिडोवरती 175, हे बघा लोकमान्य नगरचा ट्रिप आहे, उबरवरती भेटली. तर आता उबरवरती लोकमान्य नगरची ट्रिप घेतली मी. जास्त नाहीये, 50 रुपये दाखवत आहेत. इथेच पुढे लेफ्टला पिकअप आहे. तर लोकमान्य नगरवरनं मी किसन नगरला आलोय. मीटरवरती एक भाडं घेऊन, बघा बालकोमचा भाडा निघाला. बालकोमचं भाडं वाजत होता, तो पण निघून गेलाय बघा. इथे ट्रॅफिक लागले थोडेसे. किसन नगरला आहे मी आता. इथून थोडं बाहेर निघतो. किती टाइम लागेल काय माहिती ट्रॅफिक मधून निघायला. इथे मोठमोठे ट्रक वगैरे येतात ना, काम चालू आहे बघा रस्त्याचं, त्याच्यामुळे मग ट्रॅफिक होते. आता इथून कशेळीचं भाडं भेटलंय मला, म्हणजे माझ्या गावातलाच. बघूयात आता. वाजल्यात 11. जातोय आता पिकअप लोकेशन वरती आणि त्यांना पिक करतो आणि त्यांच्या लोकेशनवर ड्रॉप करतो. तर मित्रांनो मी आहे आता कशेळीला, म्हणजे माझ्या गावात. आता वाजलेले आहेत 11:50 झाले ते बघा, 11:50 झाल्यात. इथे येताना कापूरवाडीला आणि बालकुमला थोडी ट्रॅफिक भेटली, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला यायला. तर आता मी विचार करतोय इथून परत ठाण्याला जायचं. तर इथेच मी व्हिडिओ एंड करतो, घरी जातो आता. 12 वाजायला आल्यात तसं, पण परत ठाण्याला जा, ठाण्यावरनं परत इथे या, त्याच्यापेक्षा इथून घरी जातो. आणि मी आता तुम्हाला दाखवतो व्हिडिओ एंड करायच्या अगोदर की सकाळी 8:30ला निघाल्यानंतर आतापर्यंत किती झालेले आहेत. तर उबरवरती झालेले आहेत 203, हे बघा 203 उबरवरती. रॅपिडोवरती 175 आणि मीटरवरती मी भाडे घेतले होते, 3 घेतले होते बहुतेक, दाखवतोय बघा. मीटरवरती एक 38, एक 50, नाही हा एक 38, एक 110 आणि एक 50, असे 3 भाडे घेतले होते मीटरवरती. तर टोटल बघू शकता तुम्ही 175 रॅपिडो, 203 उबर, असे 576 झालेले आहेत, बघू शकता. तर आता वाजल्यात 11:50 झालेले आहेत. 576 रुपये प्रॉफिट झालेला आहे आपल्याला सकाळी 8:30 नंतर 12 वाजेपर्यंत, म्हणजे 3-3.5 तास
रिक्षा चालवल्यानंतर 576 रुपये भेटलेले आहेत मला आतापर्यंत. आणि गॅस बघा, ही बघा, एक काडी राहिलेली आहे. आता सकाळी 2 काड्या होत्या, आता एक राहिलेली आहे. तर आज शनिवार असल्यामुळे थोडा सकाळी डाऊन होता धंदा, पण एवढा पण नाही. तसा बघायला गेला तर चांगला झाला, शनिवारच्या हिशोबाने चांगलाच झाला. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माहिती मिळाली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल व्हिडिओ, एंटरटेनिंग वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि काही माहिती राहिली असेल द्यायची तर ते पण विचारा कमेंटमध्ये, किंवा मला डायरेक्ट इंस्टाग्रामवर मेसेज करा. सेम पेज आहे माझा, ठाण्याची रिक्षा म्हणून. तिथे डायरेक्ट तुम्ही पेजवर येऊन मला डायरेक्ट DM करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच एंटरटेनिंग आणि ट्रॅव्हलिंग वगैरे किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.